काय तुमचीसुद्धा भेंडीची भाजी चिकट अशी होते? तर चला मग आज आपण भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स, साधी सोपी सिंपल पद्धतीने तयार केलेली भेंडीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. भेंडीची भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे. भेंडी निवडताना एकदम कवळी अशी भेंडी घ्या. खूप जास्त निब्बर भेंडीमध्ये चिकटपणा जास्त प्रमाणात असतो. आता आपण ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. भेंडी नेहमी कट करण्याच्या आधी ती एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यात पाणी अजिबात राहिले नाही पाहिजे. पाण्यामुळे तुमची भेंडी चिकट अशी होते. आता आपण ही भेंडी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेऊ. आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे. तुम्ही पाहू शकता भेंडी कट करताना मी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी भेंडी कट करून घेतली नाही. भेंडी कट करताना एकदम मीडियम साईजमध्ये भेंडी कट करून घ्या. बारीक आकारामध्ये तुम्ही जर भेंडी कट करून घेतली ती लवकर चिकट अशी होते. आता आपण भेंडीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊ. वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरची व लसूणचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतले आहे. आता आपण लगेच भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून हिंग व मिक्सरमध्ये दळून घेतलेले वाटण टाकून घेऊ. आता आपण हे वाटण 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. 1 मिनिट हे वाटण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण या भेंडीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भेंडीवर कोणत्याही प्रकारचे झाकण न ठेवता ही भेंडी अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत. भेंडीवर झाकण ठेवल्यामुळे भेंडीला थोडेसे पाणी सुटते व भेंडी चिकट अशी होते. त्यामुळे भेंडीवर झाकण ठेवू नका. त्याचसोबत झाकण ठेवल्यामुळे भेंडीचा कलरसुद्धा चेंज होतो. आता आपण या भेंडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपण आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. साध्या सोप्या घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.